देऊळ बंड तू चित्रपटाला संपूर्ण राज्यभरामध्ये एक चांगला प्रतिसाद मिळत असून जळगावमध्ये देखील या विशेष शोचं आयोजन करण्यात आले आहे। आपल्यासोबत कलाकार प्रवीणजी तरडे आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगणार, जळगाव शहरामध्ये आज विशेष शोचं आयोजन करण्यात आलं आहे, देऊळ बंड 2 ला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? काही नाही, जळगाव शहरामध्ये येऊन मला खूप आनंद झालेला आहे। मना देश मना खानदेश असं मना गाव मना देश असं आमचे वाणी साहेब नेहमी म्हणत असतात। खानदेशाबद्दल अभिमानाने बोलत असतात। माझेही अनेक मित्र आहेत। मी जो पहिला सिनेमा लिहिला, माझ्या मते सुरेश चौबे का प्रकाश चौबे, प्रकाश चौबे हे जळगावचे आहेत। त्यांच्यासाठी मी पूर्वी एक सिनेमा लिहिला होता फुटबॉलवरचा, त्यामुळे मला जळगावमध्ये येऊन लय आनंद झाला। पूर्वी फुटबॉलच्या मॅचेस खेळायला आणि सॉफ्टबॉल जो मी खेळायचो, त्या सॉफ्टबॉलच्या मॅचेस साठी जळगावला आलो होतो। त्यानंतर आता खूप आनंद आला। रवींद्र, समाज व्यवस्थेतील विषय आपण मांडत असतात। शेतकरी आत्महत्या, राज्यात सर्वत्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतात। आता सुद्धा अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा हा हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्यांना नेमकं काय आव्हान असणार? आपण शेतकऱ्यांना आव्हान एकच की संकट येत राहतात। म्हणजे असं नाही होणार ना की चला बाबा पुढच्या महिन्यात सगळं छान झालं, आता आयुष्यभर कधीच संकट येणार नाही, असं थोडीच होणार आहे। संकट येत राहणार आहेत, वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने येतील। कधी ओला दुष्काळ, कधी सुका दुष्काळ। आपण जगलो, आपण टिकलो तर पुढे संकटांना तोंड देणार आहे ना। आत्महत्या हे सोल्युशन नाहीये संकटांवरचं, अजिबात नाहीये। आतापर्यंत समाज व्यवस्थेवर चित्रपट साकारले आहे। मुळशी पॅटर्न असेल, देऊळ बंद असेल, देऊळ बंड 2 असतं। आगामी काळामध्ये कुठला चित्रपट आपण बघा, आता तरी महाराष्ट्राची इच्छा आहे देऊळ बंद 3 करावा मी लगेच, निर्मात्यांची पण। कारण देऊळ बंद इतका गाजलाय जो तो माग लागलाय। पण प्रत्येक सिनेमा करण्यासाठी मध्ये एक वेळ लागतो, एक अभ्यास लागतो। माझं मुळशी पॅटर्न 2 चं स्क्रिप्ट रेडी आहे आणि पुनीत बालन आणि अभिजित भोसले या दोन्ही निर्मात्यांची इच्छा पण आहे। त्यामुळे मी पहिला मुळशी पॅटर्न 2 करेल। खानदेशच्या पावनभूमीत आलेलं कसं वाटतंय आपल्याला? एकदम खरंच मी प्रवास करतोय, माणसांना भेटतोय। माणसं खूप प्रेमळ आहेत, खूप पोटतिडकीनं भेटतायत। त्यांच्या वागण्या बोलण्यात एक मैत्रीचं नातं आहे। स्वामी समर्थांना फॉलो करणारा खूप मोठा वर्ग आहे या खानदेशामध्ये, मला त्याचा खूप आनंद झाला। चित्रपटाने चांगला बिझनेस हा केलेला आहे, एक स्वामी कृपा आहे। स्वामी कृपा ही त्याच वेळी होते ज्यावेळी तुमचे कर्म आणि प्रयत्न हे सर्वश्रेष्ठ असतात। त्यामुळं स्वामींची कृपा कधीही आधी होत नाही। कृपा काम सुरू करण्याच्या आधी कधीच होत नाही। सुरू केलेलं काम तुम्ही किती प्रामाणिकपणे करताय पूर्ण, यानंतर स्वामी ठरवतात कृपा द्यायची का नाही। आणि आमचं काम इतकं सुंदर झालं की स्वामींनी कृपा दिली। वनी साहेब, आपण काय सांगणार? खानदेशी आहात, मना देश मना खानदेश। आज प्रवीणजी आलेले आहेत, चित्रपटाला पण चांगला रिस्पॉन्स मिळतोय, काय सांगणार? नाही, मी खूप आनंदी आहोत। कारण काय, खानदेशी माणसावर ही जबाबदारी आली आहे, त्याचा खूप आनंद होतो। कारण काय, मी पण 40 गावचा आहे। कोपरवालदरी मी शिफ्ट झालो आणि नंतर पुण्याला स्थायिक झालो। तर प्रवीणजी आमची या चित्रपटाच्या माध्यमातून एक मैत्री पण झाली आणि एक नातं दृढ झालं। आणि इथं येऊन आणि सर्व प्रेक्षकांनी आणि आपल्या लोकांनी जेवढं भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी खूप आनंदी आहे। श्री स्वामी समर्थ। नक्कीच देऊळ बंड 1 नंतर देऊळ बंड 2 चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असून आज जळगाव शहरामध्ये या विशेष शोचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। आगामी काळात मुळशी 2 साठी आपण चित्रपट साकारणार असल्याची भावना प्रवीणजी तरडे यांनी व्यक्त केली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।